हरि ओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग दुसरा. प्रवचन क्रमांक 53. सुतीक्ष मुनींची भेट. ततो मुनिगणाः सर्वे दंडकारण्यवासिनः आजग्मु राघवं द्रष्टुं शरभंगनिवेशनम्. शरभंग मुनी संजीवन समाधियोगे मुक्तीच्या यात्रेला मार्गस्थ झाल्यावर त्या आश्रमात असलेले आणि आजूबाजूला असलेल्या आश्रमामधील मुनिगण रामप्रभूंना भेटायला आले. अशा प्रकारे मुनींचा जथा तेथे आल्यावर अत्यंत आदराने आणि सद्भावनेने मायावी मानवी देह धारण केलेल्या रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांनी जमिनीवर माथा टेकून त्या मुनिगणांना अत्यंत आदराने भावभक्तीने नमस्कार केला. येथे राम, सीता आणि लक्ष्मण म्हणजे क्रमाने आत्मपरब्रह्म, माया, शेष यांनी मायावी मानवी देह धारण केलेल्या अध्यात्म रामायणाने स्पष्ट उल्लेख केला आहे. अध्यात्म रामायण सुचवू इच्छिते की हे तिघेही अवतारी असून या भूतलावर त्यांच्या मूळ अवस्थेत अगोचर आहेत, परंतु त्यांनी आता मानवाचे कल्याणार्थ मानवी देही अवतार धारण केलेला आहे. यामुळे आता आपली मूळ ओळख विसरून आपण धारण केलेल्या मानवी देहाशी प्रामाणिक राहून आता मानवी व्यवहाराप्रमाणे वर्तन करायचे. सर्वसामान्यांप्रमाणे राहून स्वीकारलेल्या कार्यासाठी मानवी वस्तीमध्ये मानवाप्रमाणेच वर्तन करायला पाहिजे. यास्तव त्या तिघांनीही तेथे भेटायला आलेल्या सर्व मुनिगणांना नतमस्तक होऊन प्रणाम केला. ते मुनिवर्य रामप्रभूंना विनम्रपणे म्हणाले, आपण आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहात हे आम्हाला माहीत आहे. तसेच ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे आपण सर्व आम्हावर कृपाविष्ट होऊन आमच्या कल्याणासाठी दुष्टांपासून पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी या भूतलावर अवतार घेऊन आला आहात. यास्तव आपण कृपया प्रथम ऋषींचे दुःख दूर करावे. यासाठी आगच्छयामो मुनिसेवितानि वनानि सर्वाणि रघुत्तम क्रमात् द्रष्टुं सुमित्रासुत जानकीभ्यां तदा दयास्मासु दृढा भविष्यति. हे रघुश्रेष्ठा, कृपया यावे. लक्ष्मण आणि जानकी यांच्यासह आपण सर्वांनी यावे. आम्ही मुनी वास्तव्य करत असलेली एक एक करून सर्व तपोवने पाहण्यास आपण सर्वांनी जाऊ. असे केल्याने आपण आमच्यावर कृपा आणि दया केली असे होईल. अशा प्रकारे सर्व मुनींनी हात जोडून विनंती केल्यावर सर्वव्यापक सर्वसाक्षी असलेले रामप्रभू मुनींबरोबर तपोवने पाहण्यासाठी निघाले. ददर्श तत्र पतितान्यनेकानि शिरांसी सहा अस्थिभूतानि सर्वत्र रामो वचनमब्रवीत. अशा प्रकारे तपोवने पाहायला गेल्यावर तेथे सर्वत्र हाडांचा खच आणि मस्तकांच्या अनेक कवट्या इकडे तिकडे पडलेल्या पाहिल्यावर रामप्रभूने त्यासंबंधी मुनिगणांजवळ चौकशी केली. त्यावेळी मुनी रामप्रभूंना म्हणाले, राक्षसैर्भक्षिता निश प्रमत्तानां समाधितः अंतरायं मुनीनां ते पश्यन्तोऽनुचरन्तिः. हे प्रभू, या कवट्या राक्षसांनी खाल्लेल्या मुनींच्या मस्तकांच्या आहेत. मुनींचे समाधी अवस्थेत जेव्हा बाह्य भाग हरपलेले असते त्यावेळी संधी साधून त्यांना भक्षण करण्यासाठी येथे राक्षस सर्वत्र हिंडत असतात. आपण बोधकथांमध्ये आध्यात्मिक तत्त्व ऐकतो की मरणकाळी शेवटच्या क्षणी जी उक्ती असेल त्याप्रमाणे पुढील योनी किंवा मुक्ती प्राप्त होते. व्यापाऱ्याच्या ओठी मरणकाळी व्यापार, दुकान यांचा विचार असल्यामुळे त्याचे तसे भोग संचित होतात आणि त्याला त्या उपभोगांसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पोपट्याला विठू विठू असे शिकविताना गणिकेच्या मुखी विठ्ठलाचे नाम असे. त्यायोगे ती गणिका असूनही मुक्त झाली. मुलांची नावे देवादेवांची असल्यामुळे
मरणकाळी मुलांना हाका मारताना आयतेच देवाचे नाव मुखी आले असतानाच मरण आले आणि असा मुक्त झाला. येथे मुलींना समाधी साध्य झाल्यावर बाह्य विश्वाचे भान हरपल्यामुळे त्या योगे ईश्वर सन्निध झालेल्या अवस्थेत मुलींना राक्षसांनी भक्षण करायला ठार मारल्यामुळे ते मुक्त होत असत. परंतु यामुळे त्यांना सायुज्यमुक्त म्हणून जीवन जगता येत नसे. देव भेटणे, देवामध्ये विलीन होणे यात आनंद नाही, तर तेथे आनंदाची समाप्ती संपन्नता आहे, भक्तीची पूर्णता आहे. परंतु देवाच्या भेटीची सतत वाट पाहण्यात, देवामध्ये विलीन होण्यासाठी सतत हुरहुर लागलेली असण्यात, भक्ती करत असण्यात परम आणि तोही सदा न संपणारा अक्षय आनंद आहे. कारण येथे देवाचे भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन जन्मोजन्मी सतत सुरू राहते. यामधून आनंदाच्या स्रोतात सदैव सचैल स्नान क्षणोक्षणी सुरू राहते. एकदा मुक्ती मिळाली की योगेश्वरामध्ये विलीन होणे होते, जगणे संपन्न होते. परंतु मुक्त होण्यापेक्षा सायुज्यमुक्त म्हणून जगत राहण्यात आनंद घेत जगणे होते. कवी म्हणतो, या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे. हे सततचे प्रभू सान्निध्य मोठे भाग्यकारक असते. संत मुक्ती नको म्हणतात, सायुज्य मुक्ती हवी म्हणतात. इंतजार में जो मजा है वो मिलन में नहीं. त्या तपोवनामधील हा अशा प्रकारचा मुलींचा जगण्याचा हक्क, हा अशा प्रकारचा त्यांचा परम आनंद त्या दुष्ट राक्षसांकडून हिरावून घेतला जात होता. या कारणाने अशा मुलींना संरक्षण मिळणे आवश्यक होते. त्यासाठी राक्षसांचा बंदोबस्त करणे इष्ट होते. अशा प्रकारे दीनवाणी मुद्रा आणि भीतीने थरथर कंप पावणाऱ्या मुनींकडून हे समजताच रामप्रभूने तेथेच निश्चय केला की या राक्षसांचा वध करून त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. यासाठी त्या तपोवने मुनींसमवेत रामप्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण तेथे काही काळ राहिले. या कालावधीमधील रामप्रभूंच्या वास्तव्याचे सविस्तर वर्णन अध्यात्म रामायणाने केलेले नाही. पुढे यथाकाळी मुनींचे आश्रम पाहत पाहत रामप्रभू सुतीक्षांच्या आश्रमात पोहोचले. सुतीक्षांचा आश्रम ऋषीमुनींनी गजबजलेला होता. तो आश्रम सर्व ऋतूंच्या गुणाने संपन्न आणि सर्व काळ सुखकर होता. रामप्रभू आलेले पाहिल्यावर अगस्ती ऋषींचे शिष्य असलेले सुतीक्ष मुनी रामप्रभूंना सामोरे गेले आणि त्याने रामप्रभूंचे विधियुक्त आदर सत्कार पूजन केले. यानंतर सुतीक्ष मुनीने रामप्रभूंचे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम म्हणून सत्यकथन केले. त्याचे सविस्तर गुणगायनात्मक वर्णन केले. हे वर्णन अध्यात्म रामायणाने मागे अनेक ऋषी मुनी यांच्याकडून झालेले आहे आणि म्हणून मी ते इथे पुन्हा सांगत नाही. त्यावेळी सुतीक्ष मुनीने सांगितले की हे प्रभू, मी आपल्या नामस्मरणात सदा मग्न असतो. आपल्या नामजपामुळे माया माझ्यापासून दूर पळते. दुराचारी लोकांना आपण अगोचर आहात, परंतु माझ्या जपसाधनेमुळे आज आपण मला मानवी रूपामध्ये प्रत्यक्ष दर्शन देत आहात. प्रभू, आपले हे रूप माझ्या अंतःकरणात सदैव असेच तेवत राहो. याशिवाय माझी अन्य काहीही इच्छा नाही. यावर रामप्रभू कृपाविष्ट होऊन सुतीक्ष मुनींना वर देत म्हणाले, हे मुने, आपल्या नामस्मरणाने आपले चित्त शुद्ध निर्मळ झाले आहे. आपली भक्ती जाणूनच मी आपल्याला भेटायला आलो आहे. आपल्या या उपासनेमुळे आपला जेव्हा देहांत होईल तेव्हा आपण सायुज्यमुक्ती प्राप्त कराल. त्यानंतर सुतीक्ष्ण मुने गुरु अगस्त ऋषी यांना भेटण्याची इच्छा रामप्रभूने सुतीक्ष मुनींजवळ व्यक्त केली. त्यावेळी सुतीक्ष मुनी म्हणाले, माझ्या गुरूंना मीही दीर्घकाळ भेटलेला नाही, त्यामुळे मी आपल्याबरोबर येईन. आपण उद्या सकाळी निघू.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुतीक्ष्ण मुनी रामप्रभू, सीतामाई, लक्ष्मण यांना घेऊन अगस्त्य ऋषींचा धाकटा भाऊ अग्निजिव्हा याच्या आश्रमाकडे निघाले. हरिओम.